मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली। मात्र तत्पूर्वी 8 डिसेंबर रोजी आरोपींनी एक बैठक घेतली, एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यात तिरंगा हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल, आपले हॉटेल आहे आणि या ठिकाणी जे ते आरोपींनी जेवण केलं अशी माहिती मिळते आणि 8 डिसेंबर रोजी ही घटना आहे। आपल्याला काय माहिती आहे याबाबत? आमच्याकडे गावरान चिकन मटण भेटतं, ह्यासाठी लांबून लोक येतात। भाकरी वगैरे इथं ताज्या गरम भेटतात, त्याच्यामुळं जास्त कस्टमर असतात, त्यामुळं आम्हाला काय माहीत नाही। आम्हाला माहिती झालं की साहेब आले, साहेब म्हणले इथं आले होते 25 तारखेला आले होते, तर त्यावेळेस साहेबांना CCTV दाखवला। मग ते 20 दिवसाची रेकॉर्डिंग होती, तर डिलीट झाली पाठीमागली। तर मग ज्या दिवशी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला आरोपींनी तुमच्या हॉटेलवर येऊन जेवण केलं असा दावा जे आहे ते तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केला आहे। 8 डिसेंबरचं काय आठवतं का? नाही, भरपूर कस्टमर असतात, त्याच्यामुळे आम्हाला माहीतच नाही हे होते म्हणून। हां, बरं, मग तुमच्याकडे आता जे CIDचं पथक असेल, SIDचं असेल, ते नेमके साहेब कधी आले तुमच्याकडे? आता आमच्याकडं 24 तारखेला आले होते। हां, त्यांनी काय विचारणा केली? 24 तारखेला आम्हाला CCTV पाहिजे म्हणले, आम्ही दिला। तर आमच्या CCTV मध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग राहते। हां, त्याच्यामुळे 8 तारखेचा CCTV नाही भेटला, डिलीट झाला पाठीमागला रेकॉर्डिंग। याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे? नाही, काही नाही। निश्चितच आपण जर बघितलं तर हेच त्या तिरंगा धाब्याचे मालक होते। यांनी सांगितलं की आमच्याकडे भरपूर लोक येतात, जे आहे ते तपास अधिकारी आमच्याकडे आले होते, त्यांनी जे आहे ते CCTV फुटेजची मागणी केली। मात्र CCTV फुटेजच्या मध्ये जे केवळ 20 दिवसाचं बॅकअप असल्यामुळे 8 डिसेंबरचं फुटेज आम्ही त्यांना देऊ शकलो नाही आणि गर्दी जास्त असल्यामुळे नेमकं कोण येतं आणि कोण जातं हेही कळायला मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहोळकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदूर फाटा, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।